इन्व्हेस्टमेंट आहे का बरं? इन्व्हेस्टमेंट मधून रिटर्न्स येतात, तुम्हाला ते पैसा परत मिळतात. कसं मिळतात? व्याज सह मिळतात. बरोबर आहे. आता तुम्ही 1000 रुपये तुमची शेतीसाठी 1 एकरला तुम्ही टाका. आता तुम्ही 2 पीक घेऊ शकता, 3 पीक घेऊ शकता. आता एक चांगली स्लाइड मला वाटते की ते दाखवलेली असेल, कोणता पिकाला किती पाणी लागेल दाखवलेली आहे ना. 1 एकर मध्ये कोणती पीक घेतात तर किती पाणी लागेल. आज रोजी आमचे शेतकरी कसं निवड करतात कोणता पीक घ्यायची? मार्केट बघून घेतात का? मार्केटला या पिकाला चांगला रेट आहे म्हणून मी हे लागवड करतो असं करतात का? नाही. माझ्या शेतीमध्ये एवढं पाणी आहे म्हणून मी हे पीक घेतो. ते परिस्थिती बदलावं लागेल आम्हाला. शेतकरीने पीक निवडताना पाणीचं टेन्शन त्यांच्या दिमागमध्ये राहायलाच नाही पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून जनताला असा म्हणतो, ते कर्ज म्हणतो का? इन्व्हेस्टमेंट आहे का बरं? इन्व्हेस्टमेंट मधून रिटर्न्स येतात, तुम्हाला ते पैसा परत मिळतात. कसं मिळतात? व्याज सह मिळतात. बरोबर आहे. आता तुम्ही 1000 रुपये तुमची शेतीसाठी 1 एकरला तुम्ही टाका. आता तुम्ही 2 पीक घेऊ शकता, 3 पीक घेऊ शकता. आता एक चांगली स्लाइड मला वाटते की ते दाखवलेली असेल, कोणता पिकाला किती पाणी लागेल दाखवलेली आहे ना. 1 एकर मध्ये कोणती पीक घेतात तर किती पाणी लागेल. आज रोजी आमचे शेतकरी कसं निवड करतात कोणता पीक घ्यायची? मार्केट बघून घेतात का? मार्केटला या पिकाला चांगला रेट आहे म्हणून मी हे लागवड करतो असं करतात का? नाही. माझ्या शेतीमध्ये एवढं पाणी आहे म्हणून मी हे पीक घेतो. ते परिस्थिती बदलावं लागेल आम्हाला. शेतकरीने पीक निवडताना पाणीचं टेन्शन त्यांच्या दिमागमध्ये राहायलाच नाही पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून जनताला कुठे करतो आम्ही एकदम स्लोप मध्ये करतो आणि एवढं पाणी खाली जातात ते व्हिडिओ पण त्याने दाखवलेली असेल तुम्हाला. ते मोटर टाकून एवढं पाणी खाली जाणार आहे, तुमच्या शेती पिकाचं नुकसान पण होणार नाही. तिसरा, आपला शेतकरीचं उत्पन्न दुप्पट होतं. कारंजा तालुका एक चांगली नसलेली गोष्टीसाठी थोडा प्रसिद्ध आहे की शेतकरी आत्महत्या. आज रोजी माझ्या जिल्ह्याचा डेटा मी बघितलं तर मला कारंजा तालुक्यामध्ये जास्त आहे शेतकरी आत्महत्या. ते शेतकरी आत्महत्या आम्हाला मुक्त करायला एकमेव पर्याय आहे. कोणाच्याकडे चांगली पैसा असेल तर छोटी छोटी गोष्टीसाठी ते आत्महत्या करू शकता का? पैसा एक मेजर गोष्टी आहे. शेतकरीला कधी त्याच्या उमेद कधी तुटतात, त्यांच्याकडे पुढच्या भविष्य काय आहे ते विचारलं काहीच नाही, दिसलं तरच तुटणार आहे. पाणी द्या त्यांना, 12 महिना त्यांना पाणी द्या, त्यांना पीक द्यायला पाणी द्या, तेच निवडतात. शेतकरी इतकी छान आहे, त्यांच्या कणीत आम्हाला इथे बसून आम्ही सांगता येणार नाही. तेव्हा आम्ही या जिल्ह्यामध्ये ते पॅकिंग अनुषंगाने चर्चा करत होतो मी आणि सेवा साहेब. आम्ही त्याच्या पाणीचे नियोजन आता साहेबांनी सांगितलं होतं की हे धरण झाला तो धरण झाला, पण आमच्या जिल्ह्याचा एक अडचण आहे की शॅलो ॲक्वाफायर म्हणजे पाणीच्या पातळी खूप मोठा प्रमाणात होऊ शकणारच नाही. म्हणून आम्हाला छोटा छोटा शेतीमध्ये काही पर्याय निवडायचे त्याच्या आम्हाला बघावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही GSD यांच्या सोबत मीटिंग घेतलं होतं आणि नंतर आम्ही निवडलं की ते 12,000चे नंबर त्यांच्याकडून आम्ही घेतले की आमच्याकडे अजून 12,000 विहीरची आमच्या जिल्ह्यामध्ये पोटेन्शियल आहे म्हणजे करू शकतो. म्हणून आम्ही सगळ्या तालुक्याला 2,000चे टार्गेट दिला आणि आज रोजी मला सांगायला आनंद वाटते की आम्ही 13,000ची भरती मंजूर केलेली आहे. ते मंजूर होऊन आम्ही लोकसभा निवडणुकीची पूर्वी या सगळं मंजूर झाला. आता काम सुरू झालेली आहे. जवळपैकी 8,000च्या आसपास विहीर आज रोजी चालू आहे. आता एक झाला पाणी आम्ही उपसाय करतो. उपसाय केल्यानंतर पाणी परत टाकावं लागेल ना. आज रोजी आम्ही 2025 मध्ये काही पण मशीन मध्ये टाकून मॅन्युफॅक्चर करू शकतो. पाणी करू शकतो का? नाही. एक ड्रॉप पाणी सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकणार नाही. ते येणारे पाणी आम्हाला चांगला साठवण करून त्याला कसा वापर करायचे ते बघावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही काय केलं की आता विहीरमध्ये आपण पूर्ण उपसाय करतो, ते परत पाणी कसं साचायचे म्हणून आम्हाला जलतारा करावं लागेल.
तेव्हा आम्हाला ते जलताराच्या बद्दल आम्ही थोडा स्टडी केला, तेव्हा आम्हाला जालनाचा पॅटर्न पण सापडला आणि नरेगामध्ये पण कसं कन्व्हर्जन्स करायचे ते पण मिळालं. पण नरेगा फक्त मदत करायला एक सपोर्ट सिस्टम आहे. 100% शेतकरीला नरेगाच्या आवश्यकता नाही. त्याने स्वतः आता साहेबांनी एक चांगली शब्द वापर केले. एक जलताराला तुम्हाला कॉस्ट किती असणार आहे? 1000 रुपये, 2000 पकडा. एक एकरला एक जलतारा करायचे 2000 रुपये.